नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या अर्चना पाटील कटिंग अँड स्टिचिंग व रेसिपी व ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ आमच्या कुटुंबासाठी खूप खास आणि आनंदाचा आहे। आमच्या भाच्याचा आज साखरपुडा मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे। हा आनंदाचा क्षण तुमच्याही सर्वांसोबत शेअर करण्यासाठी हा सुंदर व्हिडिओ घेऊन आले आहे। साखरपुडा म्हणजे दोन कुटुंबाचे, दोन मनांचे आणि दोन नात्यांचं सुंदर मिलन। लग्नाच्या नव्या प्रवासाची ही पहिलीच पायरी असते। दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच आनंददायी वाटतो। आजच्या या मंगलप्रसंगी मुलीचे चुलती किंवा मुलीची आई आता ही मुलाचं औक्षण करून त्याला आत घेत आहेत। आमच्या कोल्हापूरला अशी पद्धत आहे की ज्यावेळी म्हणजे नवरदेव मुलीच्या घरी जातो किंवा साखरपुड्यासाठी तिथं हजर असतो, त्यावेळेला जिथं एंट्री असते त्या प्रवेशद्वाराजवळच नवऱ्या मुलीची आई किंवा चुलत्या यांनी त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांचं औक्षण करायचं व त्यांना पेढा भरवायचा आणि आता आत घ्यायचं। हे माझ्या मिस्टरांचे मित्र काकरे भाऊ आहेत, हे नेहमी आमच्या घरी असतात। छान स्वभाव आहे यांचा। पहिल्यांदा अगोदर दोन्ही कुटुंब एकत्र येण्यासाठी याद्या लिहिल्या जातात व वरपक्ष व वधूपक्ष यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ठरवल्या जातात, त्या दोन्ही पक्षाच्या सहमतीने लिहिल्या जातात। हा महत्त्वाचा पुरावा असतो। वरपक्ष व वधूपक्ष यांच्याकडील ज्येष्ठ मंडळी हा करार करतात। साखरपुड्याच्या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने याद्या वाचण्याचा कार्यक्रम पार पडला। याद्या म्हणजे दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी ठरवलेल्या गोष्टी, मानपान आणि कार्यक्रमाची माहिती। चिरंजीव विश्वनाथ शामराव निकम यांना वर नेमस्त केले आहे। वधू धनाजी अशोक पाटील यांची पत्नी व श्री नानासाहेब रघुनाथ पाटील यांची कन्या राहणार पुरी चौकात किशोरी नानासाहेब पाटील तिथला वरील नेमस्त केले आहे। विवाह संबंधित तपशील खाली दिल्याप्रमाणे असे। वराकडून वधूस श्रीफळ, हळद, कुंकू, मणी, मंगळसूत्र, शोभेल असा अलंकार व शोभेल असा पेहराव, मानपान ज्याचा त्याने करावयाचा आहे। वधूकडून वरास श्रीफळ, हळद, कुंकू, मणी, मंगळसूत्र, शोभेल असा अलंकार, शोभेल असा पेहराव, मानपान ज्याचा त्याने करावयाचा आहे। येणेप्रमाणे उभयांचे विचार ठरवले असून विवाह कार्याचा सुमुहूर्त एकमेकांच्या विचारे ठरवण्यात आहे। तसेच विवाह कसला सोहळा वरपक्ष यांच्या मुक्कामी करण्याचे ठरले आहे। विवाह कार्याचा खर्च वरपक्षाने ठरलेला आहे। येणेप्रमाणे उभयांचे विचार आज रोजी ठरले असून तिथी पंचमी कृष्ण पक्ष आदित्य शके 1948 तारीख। या आनंददायी साखरपुडा सोहळ्याला एक विशेष आध्यात्मिक रंग लाभला। या शुभप्रसंगी दादासाहेब वास्कर महाराज यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली। त्यांच्या आगमनामुळे संपूर्ण वातावरण अधिकच मंगलमय व भक्तिमय झाले। नवदाम्पत्याला मनपूर्वक आशीर्वाद दिले आणि भावी आयुष्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य व आनंदाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या। त्यांच्यामुळे हा सोहळा आणखीनच संस्मरणीय ठरला। सर्व वारकरी भक्तांनी येथे त्यांचं दर्शन घेतलं। सर्वांना खूप आनंद झाला व सर्व फॅमिलीने आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले व सर्वांनी आम्हीही त्यांचं दर्शन घेतलं। तर हे आहेत मुलाचे मोठे मामा व छोटे मामा, त्याला स्टेजवरती घेऊन निघालेले आहेत। आता थोड्याच वेळात साखरपुड्याला सुरुवात होईल। सुरुवातीला जे काही विधी असतात ते विधी पार पडले जातात आणि त्याच्यानंतर हा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होईल। तर भरपूर लोक कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले होते। सर्वांचे मनापासून धन्यवाद। आणि आमच्या नंदुबाई बारामतीला आहेत, बारामतीहून सुद्धा भरपूर लोक त्यांची आलेली होती। ती म्हणजे आपल्या खातर इथंपर्यंत अंतर लांब असताना सुद्धा
कार्यक्रमात हजर राहिलेले, त्यामुळे त्यांचेही मनापासून धन्यवाद. तर बारामतीचे हे सर्व लोक आहेत. तर अशा पद्धतीनं मुलीला मुलीचे काका व मुलाचे काका दोन्हीच्या वतीनं हार घातले जातात. व याच्यानंतर आता एंगेजमेंटसाठी अशी पद्धत आहे की घागरा किंवा वन पीस मुलीला घालायला देतात व त्याच्यानंतर मुलाचाही ड्रेस वेगळाच असतो. पण हे सुरुवातीला जे काही दागिना किंवा जे काही साहित्य आपण आणलेलं असतं मुलीसाठी, ते आता आपण सर्वांनी हा आता आमचा बारामतीचा ग्रुप आहे, त्यांनी सर्वांनी एक एक वस्तू आणलेली आहे. तर आता ही आपण मुलीच्या हातात सर्वांनी द्यायची आहे. आणि ह्याच्यानंतर वन पीस घातल्यानंतर हा अंगठी घालण्याचा कार्यक्रम आता आहे. सुरुवातीला कसं आपली ज्येष्ठ मंडळी असतात किंवा कोण आपल्या मुलाच्याकडील मोठ्या व्यक्ती असतात, त्यांना बोलवून मुलीला हळदी कुंकू देऊन तिच्या ओट्यामध्ये 5 फळी घातली जातात व त्याच्यानंतर हा साखरपुड्याचा विधी पार पडतो. तर इथं आता वास्कर दादाही स्टेजवरती उपस्थित राहिलेले आहेत. आता यांचीही जायची गडबड चालू आहे. त्यांनी सर्वांना खूप आशीर्वाद दिले. आता थोड्याच वेळात हा साखरपुड्याचा विधी चालू होईल. तर आता पद्धत आलेली आहे, नवऱ्या मुलीला मोबाईल गिफ्ट द्यायचं. पूर्वी असं काही नव्हतं बरं का. आता ही म्हणजे जरी गरीब जरी असला नवरा मुलगा, तर त्याने साखरपुड्यासाठी नवरीला गिफ्ट द्यायलाच लागतं. तर ही आमची सर्व फॅमिली आहे, सर्वजण आता आजच या शुभप्रसंगी दोन्ही कुटुंबांनी एकमेकाचे प्रेमाने स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वधूवरांनी एकमेकाला अंगठी घालून आयुष्यभर साथ देण्याचे सुंदर वचन दिले. हा क्षण प्रत्येकासाठी खूप भाविक आणि आनंददायी होता. यानंतर सर्वांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद, मित्रांचे अभिनंदन आणि घरातील मुलांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले होते. कार्यक्रमाची सुंदर सजावट, आकर्षक आरास आणि प्रत्येक गोष्टीत दिसणारी आपुलकी यामुळे हा सोहळा आणखीन सुंदर वाटत होता. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करताना मन भरून आले. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा दिवस कायमचा आठवणीत राहणार आहे. नवदाम्पत्याच्या आयुष्यात कायम सुख, समृद्धी, प्रेम आणि आनंद नांदो अशी आम्ही सर्वजण मनापासून प्रार्थना करतो. तुम्हीही कमेंटमध्ये नवदाम्पत्याला मनापासून शुभेच्छा नक्की द्या. खरं सांगायचं म्हणजे हा आमचा भाचा अगदी 10 महिन्याचा असल्यापासून आमच्या घरीच राहिला होता आणि आत्तापर्यंत तो इथंच राहिला आहे. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. त्याचं लग्न ठरलं. आता पुढचा व्हिडिओसुद्धा लग्नाचा मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर बेल आयकॉन ऑलला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल.